नमस्कार. आजच्या वीकली कट्ट्याच्या एपिसोडमध्ये मी आलोक आगाशे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. भारताचं स्क्वॉड ऑस्ट्रेलिया टूरसाठी वन डे T20 दोन्ही संघ अनाऊन्स झालेले आहेत आणि त्याच्याचवरती चर्चा करायला आपल्यासोबत आलेले आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर आणि आदित्य जोशी. दोघांचंही स्वागत आहे. सगळ्यात मोठा प्रश्न अमोल तुझ्यापासून सुरुवात करूया की शुभमन गिलला कॅप्टन अनाऊन्स केलेलं आहे वन डे स्क्वॉडचं. काय थॉट्स आहेत? रोहित शर्माची कॅप्टन्सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून संपलेली आहे. काय थॉट्स आहेत तुझे? शुभमन गिल टेस्ट कॅप्टन तर होता आहेच, वन डे कॅप्टन्सी पण दिलेली आहे त्याला. पहिली गोष्ट अपेक्षित होतं. म्हणजे हे साध्या मराठीत सांगायचं म्हणलं तर इट वॉज अन ओपन सिक्रेट. ओके, जवळजवळ 3 महिन्यापासून ही चर्चा वर्तुळामध्ये चालली आहे. काही लोकांनी न्यूज रिपोर्ट दाखवून झालेत आणि त्यातलं अखेर त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालंय. राईट. सो एक मुद्दा तो. दुसरा, जे अजित आगरकरनी सांगितलं त्याचं मुख्य कारण तेच आहे की 3 फॉर्मॅट्समध्ये 3 वेगळे कर्णधार मॅनेज करण्या एवढं भारतीय क्रिकेट अजून सुधारलेलं नाहीये. ते अवघड आहे. एकाच वेळेस 3 फॉर्मॅट्समध्ये 3 वेगवेगळ्या ICC सायकल्स मॅनेज करणं त्याच प्रशिक्षकाला आणि त्याच सिलेक्शन कमिटीला 3 वेगवेगळ्या कर्णधारांबरोबर काम करणं हे पुरस्कृत नाही. त्याच्यामुळे मग पुढचा दावेदार हा आधीच ठरला होता मागच्या वर्षीच, शुभमन गिल. तो कधी हा प्रश्न होता. आणि जेव्हा आत्ता तरी असं ठरलंय की 2027 पर्यंत हे दोघं राहतील की नाही याची शाश्वती ना सिलेक्टर्स नाही, ना टीम मॅनेजमेंटला, ना त्या दोघांना आहे, असं आज अजित आगरकरांनी सांगितलं. त्याच्यामुळे आत्तापासूनच बदललेला बरा, जेणेकरून 27 कडे एक डोळा ठेवून, जरी 2 वर्ष आहेत तरी मॅचेस मोजके आहेत, त्याच्यामुळे आत्तापासून ते केलेलं बरं, अशा पद्धतीने ते झालेलं दिसतंय. आणि आदित्य, नुसतं शुभमन गिल कॅप्टन नाही तर श्रेयस अय्यरला व्हाईस कॅप्टन सुद्धा केलेला आहे आणि तेही अमोल म्हणलं असं की बऱ्यापैकी अपेक्षित होतंच. पण त्याला T20 संघात नाही वगळलं गेलंय. तर काय याच्या मागचं? अजूनही त्याला T20 एकदा व्हाईस कॅप्टन केल्यावर ते जे मग लोक T20 स्क्वॉड मध्ये घेतलं नाही ते सगळे म्हणत होते ते आता शांत झाले एकदम. आणि पहिली गोष्ट तर श्रेयस अय्यरला T20 मधनं वगळलं नाहीये, त्याला T20 मध्ये घेतलंच नाही. तो आत्ताही एशिया कपला पण T20च्या टीम मध्ये नव्हताच आणि तो जे T20 साठी राखीव खेळाडू निवडले होते त्याच्यातही नव्हता. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण येऊ कदाचित. पण मला रोहित शर्माबद्दल फक्त मुंबईचा आहे, मुंबई इंडियन्सचा आहे, तर फक्त इन जनरल म्हणजे त्याची वन डे मधली आपण कामगिरी बघितली तर 2018चं एशिया कपचं विजेतेपद. आता अमोल म्हणेल की तेव्हा तो स्टँड इन कॅप्टन होता. बरोबर आहे, तेव्हा तो स्टँड इन कॅप्टन होता, ते बरोबर आहे. 2023ला वर्ल्ड कपचं उपविजेतेपद आणि 2025ला चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद, अशी महत्वाच्या टुर्नामेंटमध्ये रोहित शर्माची कर्णधार म्हणून अशी कामगिरी होती. तर आणि रोहित शर्माची वन डे मध्ये आपण कामगिरी बघितली तर 56 मॅच मध्ये 42 विजय आहेत, 12 पराभव आहेत, एक मॅच टाय झाली आणि एक मॅचचा रिझल्ट नव्हता. तर हा रेकॉर्ड म्हणून खूपच चांगला रेकॉर्ड आहे. त्या 12 पराभवांपैकी एक पराभव सगळ्या लोकांच्या आयुष्यभर अर्थातच लक्षात राहणार आहे, आपल्याही लक्षात राहणार आहे. पण बाकीचे 11 पराभव शोधायला लागतील, असे इतकी रोहित शर्माची वन डे मध्ये कर्णधार म्हणून हुकूमत होती असं आपण म्हणू शकतो. कारण त्याचा विन रेशोही खूप चांगला होता. तर अमोल, आता अर्थातच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचं टेक्निकली कर्णधार म्हणून साइन ऑफ झालेलं आहे. पण अशी खूप आज चर्चा होती की अरे एखादी टुर्नामेंट त्याला दिली असती अजून कॅप्टन म्हणून आणि मग सेंड ऑफ दिला असता. इकडे 3च मॅचेस होते ऑस्ट्रेलियामध्ये, चाललं असतं, त्याला कर्णधार म्हणून मानाने सेंड ऑफ द्यायला हवा होता. या सगळ्या चर्चा चालू आहेत. पण आपण थोडंसं भारतीय क्रिकेट आगरकरांच्या चेअरमनच्या याच्यात बदलताना दिसतंय की ते तयार आहेत कठोर निर्णय घ्यायला, थोडासा बॅकलॅश आला तरी सहन करायला. काय वाटतं त्याबद्दल? नाही कळलं मला नक्की कशाबद्दल काय वाटतं विचारतोस तू? की रोहित शर्माला कदाचित अजून एक सिरीज कॅप्टन म्हणून द्यायला हवी होती आणि अनाऊन्स करायला हवं होतं की ही सिरीज त्याची कॅप्टन म्हणून शेवटची असेल आणि त्याच्यानंतर शुभमन गिल कॅप्टन म्हणून असेल आणि रोहित शर्मा फक्त खेळाडू म्हणून असेल.
तर हे ट्रान्झिशन अशा प्रकारे केलं असतं तर तो रोहितचा उचित सन्मान ठरला असता आणि त्याला अजून एकदा कॅप्टन्सी करून साइन ऑफ करता आलं असतं. तर पण आपण अशा दृष्टीने बघतोय की तू म्हणालास तसं कमी मॅचेस आहेत, तर अनाऊन्स करा सक्सेसर आणि अनाऊन्स केलेलाच आहे त्याला आता टेस्ट करा आणि त्याला डायरेक्ट कर्णधार पद द्या. तर त्याबद्दल बोलतोय. ओके, मला हे बऱ्याच अंशी काय वाटतं माहितीये का, हे क्रिकेटचं ओव्हर सिम्प्लिफिकेशन. ओके, सन्मानपूर्वक सेंड ऑफ ही प्रथा भारतीय संस्कृतीतच नाहीये. तुम्ही ज्या दिवशी रिटायर होणार असता त्या दिवशी तुम्ही रिटायर होता, राईट. ठरवून रिटायरमेंट भारतीय क्रिकेटमध्ये ती घडवून आणलेली आहे 2-3दा जे सन्माननीय अपवाद झालेत ते. ओके, पण जेव्हापासून महेंद्रसिंग धोनी अचानक गेला तेव्हापासून ही प्रथा परत बंद पडलेली आहे. आणि जर लॉंग रनचा विचार केला, जर रोहित शर्माचा सन्मान हा एका सिरीजमुळे होणार नाहीये. रोहित शर्माची तुझं आता जे कॅप्टन्सी रेकॉर्ड वाचलंच ते तसंच राहणार आहे, राईट. त्याच्यामुळे जर संघाचा पुढचा विचार करताना या 3 मॅचेसनी काही फरक पडतो का, तर नाही. आत्ता प्रश्न असा आहे की रोहित शर्माच संघात किती वेळ राहणार आहे हा पहिला प्रश्न असताना त्याचा कर्णधार म्हणून फक्त ही त्याची शेवटची मालिका आणि त्याचा यथोचित आम्ही सन्मान करतोय यांनी काहीच पर्पज सर्व होत नाही असं मला स्वतःला वाटतं. फेअर इनफ. तर आलोक, पुढच्या याच्यावरती येताना मला वाटतं की आपण एकदा दोन्ही टीम वाचून दाखव आणि मग आपण पुढे जाऊया. हो नक्कीच. पहिले वन डेची टीम वाचतो. तर शुभमन गिल कॅप्टन, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर व्हाईस कॅप्टन, अक्षर पटेल, के.एल. राहुल विकेट कीपर, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल. आणि तशीच T20 टीमही वाचतो. सूर्यकुमार यादव कॅप्टन, अभिषेक शर्मा, शुभमन गिल व्हाईस कॅप्टन, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा विकेट कीपर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन विकेट कीपर, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर. हे असे भारताचे हे 2 संघ आहेत ऑस्ट्रेलियाच्या 3 वन डे आणि 5 T20 साठी. पण वन डे सिरीज जर बघितली तर भारत माझ्या चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर पहिल्यांदा वन डे खेळणार आहे, राईट. सो त्याच्यामध्ये आपण बरेचसे चेंजेस बघतोय स्क्वॉडमध्ये. रवींद्र जडेजा नाहीये, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती नाहीयेत. अमोल, हे काय म्हणजे त्यांना रेस्ट दिलेली आहे का काय? जसप्रीत बुमराहला रेस्ट दिलेली आहे. रवींद्र जाडेजा T20 मधून निवृत्त झालेलाच ते. वन डे मध्ये आता पुढचा विचार करायची वेळ आलेली आहे याचं सुतोवाच आज अजय दगडकरांनी केलं त्यांच्या मीडिया इंटरॅक्शन मध्ये. आणि म्हणजे हळूहळू रवींद्र जाडेजा हा सिंगल फॉर्मॅट स्पेशलिस्ट टेस्ट कडे व्हायला लागलाय का हा प्रश्न आहे. जर संघाला परत आवश्यकता भासली तरच ते रवींद्र जाडेजाकडे जातील असं आत्ता आज तरी वाटतंय. असं आत्ता तरी मेन इंडिकेशन आहे त्याच्या बाबतीत. आणि तिसरा खेळाडू वरुण चक्रवर्ती तू म्हणलास. ओके, तर ऑस्ट्रेलियामध्ये पेसर जास्त लागणार आहेत. वरुण चक्रवर्ती अविभाज्य भाग होता जेव्हा स्पिनर फ्रेंडली कंडिशन्स होत्या तेव्हा. सो परत जेव्हा ते भारतात येतील शेवटच्या 2 मालिका खेळण्यासाठी तेव्हा वरुण चक्रवर्ती परत येईल. मला फक्त एवढंच वाटतं रवींद्र जडेजाच्या बाबतीत सुद्धा, जे आता अमोल म्हणाला की ऑस्ट्रेलियामध्ये मॅचेस आहेत, तसंच वर्ल्ड कपही साऊथ आफ्रिकेत आहे. त्याच्यामुळे वन डेचा वर्ल्ड कप पुढचा, त्याच्यामुळेच रवींद्र जडेजाच्या बाबतीतही निर्णय करून टाकलेला आहे असं ओव्हरऑल दिसतंय. आणि बॉलर्स बद्दल बोललो आपण, पण संजू सॅमसनच्या वर ध्रुव जुरेलला विकेट कीपर, बॅकअप विकेट कीपर म्हणून निवडलं गेलंय आदित्य. तर म्हणजे संजू सॅमसनचं एक खूप कल्ट फॉलोईंग आहे सोशल मीडियावर वगैरे. तर बरेच लोक त्याच्यावर नाखुश आहेत. त्यांना वाटलं होतं संजू सॅमसनला तिथे संधी मिळेल, पण ध्रुव जुरेल अचानक एकदम वन डे स्क्वॉड मध्ये आलेला आहे. त्याच्याबद्दल काय म्हणायचंय? नाही, सरप्राइझिंग होतं, पण अजित आगरकरांनी त्याचं उत्तर देताना असं सांगितलेलं आहे की इट इज मोर अबाउट पोझिशन. म्हणजे के.एल. राहुल जर का 5व्या किंवा 6व्या नंबरला बॅटिंग करतोय वन डे टीम मध्ये,
तर आम्हाला त्याच नंबरला बॅटिंग करत असणारा विकेटकीपर हवा होता, म्हणून आम्ही ध्रुव जुरेलला संधी दिलेली. आणि तुम्ही आता वेस्ट इंडिज सिरीजच्या पहिल्या टेस्टमध्ये बघितलंच आहे त्यांनी कशी बॅटिंग केली. पण याच्यात गंमत, आणि संजू सॅमसन हा टॉप ऑर्डरचा बॅट्समन आहे, आणि गंमत म्हणजे संजू सॅमसन शेवटची वन डे खेळला होता तेव्हा त्यांनी सेंचुरी मारली होती, आणि ती साऊथ आफ्रिकेत मारली होती जिकडे वर्ल्ड कप होणार आहे. पण तो तिकडे टॉप 3 मध्ये खेळला होता. आणि सगळ्यात त्याच्यातली दुसरी गंमत म्हणजे सध्या T20च्याही टीममध्ये तो म्हणजे तो IPL असू दे किंवा आधी टीम इंडियासाठी सुद्धा असू दे, टॉप 3 मध्येच खेळत होता. आणि आता तो 5, 6, 7 किंवा 8, 9, 10, 11 अशाही नंबरला तो T20 मध्ये बॅटिंगला येतोय. तर हेच तो वन डे मध्ये करू शकणार नाहीये का, हे माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. कदाचित T20 मध्ये त्यांना वाटतंय तो करू शकेल, वन डे मध्ये त्यांना वाटतंय तो करू शकणार नाही. त्याच्यावरती अमोलचं काही मत असेल तर ते. पण मला आजच्या सगळ्या सिलेक्शन मध्ये हेच सिलेक्शन थोडं पझल्ड वाटतं. याच्यात साधा मुद्दा आहे की संजू सॅमसन ला जर जे सांगितलं त्याच्या मागे लॉजिक काय आहे की भारताच्या आत्ताच्या 11 मध्ये जर जागा असेल तर ती मिडल ऑर्डर मध्ये होईल, लोअर मिडल ऑर्डर मध्ये होईल का टॉप ऑर्डर मध्ये होईल. बरोबर. त्याच्यामुळे ज्या गोष्टींनी, जी गोष्ट आपल्याला संजू सॅमसन, म्हणजे आपण एशिया कप भर बोलत होतो आलोक आणि मी जास्त करून, की संजू सॅमसन 11 असणं जे खटकत होतं ते त्याच गोष्टीमुळे. त्याच्यामुळे आता त्याला न घेता जो मिडल ऑर्डर किंवा लोअर मिडल ऑर्डर मधला विकेट किपर हा एनिवे बॅकअप विकेट किपर असणार आहे. कारण काय KL राहुल हा वन डे संघात यष्टीरक्षक म्हणून आहे. त्याच्यामुळे बॅकअपच्या दृष्टीने KL राहुलच्या ऐवजी वेळ पडल्यास त्याच पोझिशनला साधारण खेळू शकणारा वन डे संघात खेळाडू म्हणून ध्रुव जुरेलला पसंती दिली. नाही, मी हेच बोललो. फक्त मला हे जस्टिफाईड वाटत नाहीये. जर का त्यांनी, तू म्हणतोस तसं, जितेश शर्माला खेळवलं असताना T20च्या टीम मध्ये आणि आज संजू सॅमसनला बसवलं असताना, तर याचं आश्चर्य वाटलं नसतं. म्हणजे एवढाच फक्त विषय, आणि याच्यात मतमतांतर असूच शकतं. आणि ध्रुव जुरेल सोबतच नितीश कुमार रेड्डीचा सुद्धा मिडन ODI कॉलअप आहे. नितीश कुमार रेड्डीला T20 मध्ये पण घेतलंय. तर म्हणजे आय थिंक इट्स मोर की त्याला हार्दिकला इंजुरी झाली आहे त्याच्यामुळे नितीश कुमार रेड्डीला घेण्यात आलंय का त्याला प्युअरली टॅलेंट बेसिसवर घेतलंय. अमोल, नितीश कुमार रेड्डीच्या बाबतीत साधी गोष्ट आहे. हार्दिक जर दुखापतग्रस्त असता तरी ऑस्ट्रेलिया असता तरी तो गेला असता असं मला वाटतं. ओके, मग ऍडिशनल पेसर गेला असता का, एक हा प्रश्न आहे. पण हार्दिक नसल्यानंतर कुठल्याही सेटअप मध्ये जर पेस बॉलिंग ऑलराऊंडर हवाच आहे तर तो नितीश कुमार रेड्डी शिवाय पर्याय नाही आता तरी, त्याच्यामुळे तो आहे. आणि म्हणजे हा मला पडलेला प्रश्न ऍक्च्युली की शिवम दुबेने ज्या पद्धतीने एशिया कप मध्ये बॉलिंग केली तो कुठेतरी केला असेल त्याला कन्सिडर. वन डे क्रिकेटसाठी नक्की नाही. ओके. आणि आदित्य सिराजनी वन डे स्क्वॉड मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा लवकरच कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन होणार. हा बरं, हा सॉरी, बोल. हा हा नाही बोल. नाही, एवढंच बोल. हे केलास तू. हर्षित राणा म्हणजे हॉट टॉपिक आहे ऍक्च्युली सध्याचा. पण तुम्ही कट्टेकरी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुम्ही स्क्वॉड बद्दल खुश आहात नाही आहात, तुम्ही काय चेंजेस केले असते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब करा. स्पोर्ट्स कट्टाचा मेंबरशिप ऑप्शन सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की एक्सप्लोर करून बघा. आम्ही त्याच्यात मेंबर्स ओनली लाईव्ह एपिसोड, वॉच अलॉंग सेशन्स करत असतो, त्यामुळे तुम्ही तो ऑप्शन एकदा नक्की एक्सप्लोर करा. तर आता जे कोणी हाताच्या बोटावरती मोजणे इतके खेळाडू ऑल फॉर्मॅट आहेत ना, त्याच्यामध्ये हर्षित राणा झालाय. बरोबर, एका हाताच्या बोटावरती मोजणे. ओके, सो आपण सिराज बद्दल बोलूया. सध्या सिराजनी वन डे स्क्वॉड मध्ये कमबॅक केलेला आहे. ह्याचं कुठेतरी शुभमन गिल कॅप्टन असल्याशी लिंकेज वाटते का तुला आदित्य? कोणाशी? शुभमन गिल कॅप्टन झालाय, शुभमन गिलची काही लिंकेज वाटते का? नाही, त्याचा परफॉर्मन्स नाही. तो आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम मध्ये नव्हता. बुमरा रेस्टेड आहे आणि मोहम्मद सिराजची इंग्लंड मधली कामगिरी आणि आत्ताची ओव्हरऑल या पहिल्या टेस्ट मधली कामगिरी लक्षात घेतली तर त्याची रिदम परत आली आणि त्याला परत एकदा
वन डे टीम मध्ये बुमराह, पर्टिक्युलरली बुमराह नसताना. बुमराह असता तर मला वाटत नाही आपण वन डे टीम मध्ये सिराजला घेतलं असतं कुठल्या दुसऱ्या प्लेअरच्या ऐवजी. बुमराह नाहीये, अनुभव हवाय वन डे टीम मध्ये, म्हणून आपण सिराजकडे परत गेलो असं मला वाटतं. अमोल, तुला काय याच्यावर ऍड करायचंय? एक म्हणजे बुमराह नाहीये, दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलियासाठी पर्याय नाही. म्हणजे 2027च्या वन डे वर्ल्ड कप मध्ये सिराजची आवश्यकता भासणार आहे, याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाहीये. त्याच्यामुळे सिराज येणार हे अपेक्षित होतं आणि सिराज राहील. सिराजला काळजीपूर्वक वापरलं जाईल की सिराजला टेस्ट मॅचेस आणि वन डे असं मेनली पुढची 2 वर्ष पाहिलं जाऊ शकतं सिराजकडे. ओके, वन डे संघाबद्दल आपण बरंच बोललोय. T20 संघाबद्दल काय वाटतंय? म्हणजे एशिया कप मधला स्क्वॉड बऱ्यापैकी तिथे गेलेला आहे. काही तिथे तुम्हाला एक्सपेक्टेड होते चेंजेस, आदित्य? नाही, तिकडे म्हणजे बेसिकली तिकडे सुद्धा तेच झालेलं आहे की तुम्ही स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर्सच्या ऐवजी प्रेफरन्स अल्टिमेटली, म्हणूनच नितीश कुमार रेड्डी आणि शिवम दुबे दोघंही आहेत. परत एकदा नितीश कुमार रेड्डी हा हार्दिक पंड्याचा सबस्टिट्यूट म्हणून तिकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे श्रेयस अय्यरला अजूनही T20 मध्ये स्थान मिळालेलं नाहीये. तर T20च्या टीम मध्ये हर्षित राणा परत आलेला आहे, कारण परत एकदा तेच आहे की, आणि वॉशिंग्टन सुंदर, अमोल, वॉशिंग्टन म्हणजे वॉशिंग्टन सुंदर दोन्ही टीम मध्ये आहे. तर तुला त्याच्याबद्दल काय वाटतंय? म्हणजे ऑफ स्पिनरला आपल्याला पर्याय नाही आहे, बॅटिंग परत या टीम मॅनेजमेंटचा प्रयत्न असतो की बाबा 8 नंबर पर्यंत बॅटिंग हवी, म्हणून वॉशिंग्टन सुंदर आहे. कारण वॉशिंग्टन सुंदर वन डे किंवा T20 होतो फिट. सॉरी, हा बोला. म्हणजे टू ऍड इन दॅट की त्याच्यात हाईटचा, तो एक ऑस्ट्रेलियन पिचेस वरती त्याच्या हाईटचा त्याला ऍडव्हान्टेज मिळतो, म्हणून त्याला सुद्धा घेतायत का? मला स्वतःला आश्चर्य वाटलं होतं की वॉशिंग्टन सुंदर एशिया कपच्या संघात, पहिली गोष्ट. आणि पुढचा मुद्दा, जर ऑल फॉर्मॅट प्लेयर्सची यादी काढायची म्हणली तर आत्ता तरी वॉशिंग्टन सुंदर त्याच्यात हवाच हवा असं मला वाटतं. सगळ्याच दृष्टी, जे टीम मॅनेजमेंटचं गणित आहे त्या गणितात बसणारे जे सगळे खेळाडू आहेत, तो त्याच्यात 100% फिट बस. आणि वॉशिंग्टन सुंदर हा टेस्ट मध्ये चालला तर बोनस बॉलर म्हणून, टेस्ट मध्ये माझ्या मते तो अजूनही बॅटर हु कॅन बोल अशा कॅटेगरीत आहे. लिमिटेड ओव्हर्स मध्ये त्यांनी स्वतःचं रेंज हिटिंगही सुधारलंय, सगळे प्रकार त्यांनी सुधारून झालेत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात आता काही प्रश्न नाहीये. वॉशिंग्टन सुंदर का अक्षर पटेल असं आपण हळूहळू या स्टेजला लवकरच येऊ की काय 11च्या बाबतीत, असं मला राहून राहून वाटतंय. म्हणजे कुलदीप यादव खेळणार का अमोल? कुलदीप म्हणजे कुठे आणि कशात? वन डे मध्ये फॉर शुअर ऑस्ट्रेलियामध्ये, का अक्षर आणि वॉशिंग्टन 2 ऑलराऊंडर्सनी खेळणार? म्हणजे कुलदीप यादव खेळला नाही तर तो स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी अवस्था आहे. आदित्य, तुला काय वाटतं? नाही, कुलदीप यादव वन डे मध्ये म्हणजे तो कदाचित त्यांना होल्डिंग म्हणून दुसरं कोणी हवं असेल तर कदाचित T20 मध्ये त्याला बसवू शकतात, पण वन डे मध्ये त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे T20 मध्येही त्याला नाही बसवणार, पण म्हणजे त्यातल्या त्यात जर का कुठे टॅक्टिकल कॉल घ्यायचा असेल तर तो T20 मध्ये घेतला जाऊ शकतो. वन डे मध्ये डेफिनेटली कुलदीप यादव इज अ सर्टन्टी. अमोल, श्रेयस अय्यर बद्दल काय वाटतं? त्याला व्हाईस कॅप्टन केलंय, म्हणजे आता अर्थात टीम मॅनेजमेंटला हाही बॅकअप महत्वाचा आहे की गिलला दुखापत झाली तर श्रेयस अय्यर व्हाईस कॅप्टन, म्हणजे कोण व्हाईस कॅप्टन ही हायरार्की क्लिअर पाहिजे. तर तिकडे वन डे टीम मध्ये सर्टन्टी KL राहुलचीही असताना किंवा अक्षर पटेलची असताना एका बाजूला, अर्थात अक्षर पटेल टॅक्टिकल कॉल असू शकतो म्हणून, मेन KL राहुलची असताना श्रेयस अय्यरला व्हाईस कॅप्टन म्हणून थोडंसं सरप्राइझिंग वाटलं का? ते अपेक्षित होतं? 100% अपेक्षित होतं. आणि जेव्हा मागच्या सिलेक्शन कमिटीच्या मीटिंग नंतर जेव्हा मी गप्पा मारल्या होत्या तुम्हा लोकांशी, आय थिंक आलोक होता, तेव्हा मी 100% सांगितलं होतं की श्रेयस अय्यरकडे वन डे संघाचा फक्त
हा लिडरशिप ग्रुपचा अविभाज्य भाग म्हणून बघितलं जातंय. त्याला वाढती त्याला ती जबाबदारी वाढती मिळेल असं तेच आज अधोरेखित झालं. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, के.एल. राहुलचा लिडरशिप ग्रुपमध्ये तो आहे, पण ऑफिशियल डेझिग्नेशन वाईज लिडरशिप ग्रुपमध्ये तो नाही. हा निर्णय ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यामुळे ते पाणी पुलाखालून वाहून गेलंय. आता के.एल. राहुल हा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक. वन डे क्रिकेटमध्ये विकेट किपर आणि फिनिशर वेळ पडल्यास कन्सॉलिडेट करायची जर वेळ आली अशा रोल मधला एक अत्यंत महत्वाचा खेळाडू. आणि T20 क्रिकेटमध्ये आत्ता तरी तो फिट बसत नाहीये. त्याच्यामुळे या 2 फॉर्मॅटसाठी के.एल. राहुल हा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. अमोल, रिषभ पंतच्या फिटनेस बद्दल काही अपडेट आहे किंवा आज काही प्रश्न विचारला गेला? रिषभ पंत आत्ता तरी साऊथ आफ्रिका टार्गेट करतोय. खरंच फिट होईल का तोपर्यंत खात्री नाही, पण मोस्टली होईल. साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीज भारतात जी आहे नोव्हेंबर महिन्यात, ती तो टार्गेट करतो. ओके. आणि त्याच्या फिटनेस, ध्रुव जुरेल खेळेल नाही खेळेल टेस्ट सिरीज, हा गप्पा आपण दुसऱ्या एका एपिसोडसाठी नक्की कंटिन्यू ठेवूया. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून घेतो, तुम्हाला स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, नक्की शेअर करा आणि स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब सुद्धा करा. आमचा मेंबरशिप ऑप्शन सुद्धा तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा, ज्याच्यात आम्ही मेंबर्स ओनली लाईव्ह एपिसोड, विकली वॉच अलॉंग सेशन्स वगैरे घेऊन येत असतो. आणि आजच्या या गप्पा ज्याच्यात ऑस्ट्रेलिया टूर बद्दलच्या, स्क्वॉड बद्दलच्या गप्पा आपण इथेच थांबूया. आदित्य, अमोल, धन्यवाद. तुम्ही हो. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे 12 सप्टेंबर झाला, 19 सप्टेंबर झाला, त्याच्यानंतर 26 सप्टेंबर झाला, त्याच्यानंतर म्हणजे 12 नाही, 14, 21, 28 आणि आता उद्याचा 5 सप्टेंबर. हा 4था रविवार आहे उद्या. दशावतार चालूच आहे थिएटरमध्ये. पण उद्या अजून एक इंडिया पाकिस्तानची मॅच आहे. सलग 4था रविवार आहे. फक्त ही 50 ओव्हर वुमन्स वर्ल्ड कप कोलंबोमध्ये इंडिया पाकिस्तानची मॅच आहे. म्हणजे वीकली म्हणजे डेली सोप सारखा आता वीकली सोप इंडिया पाकिस्तान मॅच असा ICCने ठरवलेला आहे. सलग 4था रविवार, आणि ते सलग 4थ्या रविवारी दशावतार बरोबर क्लॅश करतायत, हा वेगळा विषय आहे. पण मुद्दा असा आहे की भारताच्या महिलांचा ICC मध्ये पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड 11-0 असा आहे. तो उद्या 12-0 होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे उद्या मॅच संपल्यानंतर भारताच्या माजी खेळाडू सोनिया डबीर यांच्याबरोबर आपण लाईव्हला येणार आहोत. आपण महिलांच्या वर्ल्ड कपला सुद्धाही तेवढंच पॅशनेटली फॉलो करूया. त्यांच्या वर्ल्ड कपच्या अपडेट्स घेत राहूया. तो वर्ल्ड कप भारतात होतोय, गुवाहाटी, इंदोर, नवी मुंबई, आणि भारत पाकिस्तान मॅचेस भारतात होऊ शकत नाहीत म्हणून पाकिस्तानच्या सगळ्या मॅचेस कोलंबोला होत आहेत. तर उद्याची मॅच कोलंबोला आहे. तर ती मॅच झाल्यावरती नक्की आपण सोनिया डबीर यांच्याबरोबर लाईव्ह येणार आहोत. तर ते लाईव्ह सुद्धा मॅच संपल्यावर जॉईन करा, कमेंट्स करा आणि महिलांच्या क्रिकेटलाही तेवढंच प्रेम द्या. येस, नक्कीच जॉईन करा तुम्ही तो लाईव्ह सेशन. आणि पण यावेळेस मात्र बॉयकॉटचे नारे कमी ऐकायला मिळत आहेत. सो ती एक चांगली गोष्ट आहे असं म्हणू क्रिकेटसाठी, की क्रिकेटला परत ब्रॉडकास्टरसाठी अमोल म्हणतो तसं की ब्रॉडकास्टरची चांगली आहे. बट लेट्स होप भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवरती त्यांचं वर्चस्व गाजवेल. अँड आजच्या या गप्पा आपण इथेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.